मला सांग, आता ह्या क्षेत्राला आता जे ग्लॅमर मिळालेलं आहे त्यामुळे बऱ्याच मुलांना करायचं आहे हॉटेल मॅनेजमेंट, पण त्यांना योग्य तो गायडन्स तेवढा म्हणावा तेवढा नाही आहे. तर तू त्यांना काहीतरी सांग ना, की तुम्हाला हे आवडत असेल, ते आवडत असेल तर तुम्ही हे कसं करा, पुढे काय तुम्हाला नोकरीच्या संधी म्हणा किंवा दुसरं पुढे काय कोणत्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आहेत ते सांग ना जरा. येस, ऑफकोर्स अपॉर्च्युनिटीज तर खूपच आहेत. म्हणजे सगळे म्हणतात की अरे ही इंडस्ट्री अशी आहे तशी आहे, ग्लॅमरस तर आहे, पण त्याच्यात हार्डवर्क खूप आहे. म्हणजे जसं आम्ही करिअर चालू केलं तेव्हा 16-16 तास रोज काम करायचो, एक शिफ्ट फिक्स होती, हे करायचं हे करायचं हे करायचं. सो मी सगळ्यांना नक्कीच हे सांगेन की जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला चालू करतो, ती गोष्ट आपण का केली आहे नंतर मध्ये हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. कारण की मी हे का चालू केलं आहे बाबा, खूप वेळा आम्हाला असं वाटतं की अरे हे काय खरंच आपण हे करतोय का, हे बरोबर आहे का किंवा काय, पण हां का आपण हा निवडला, आपलं ही आवड आहे असं. सो आत्ताचे जे खूप पासआउट झालेले असतात पोरं, माझ्याकडे पण खूप म्हणजे DM येतात, मित्रांच्या ओळखीचे, कोण रिलेटिव्हच्या ओळखीचे असतात, मेसेजेस येतात इन्स्टावर की मला मी असं असं करतोय, असं बरोबर आहे का, हे आहे का. पण त्या सगळ्यांना मी एकच सांगेन की जर तुम्हाला ही इंडस्ट्री ही आवडते आहे तर त्याचा अभ्यास पण आधी करा. आमच्या वेळेला तेवढं नव्हतं. आपल्या वेळेला मॅगझिन्समध्ये आपण वाचायचो, गुगल नव्हतं की बाबा. आता कसं आहे, तुम्ही जर किंवा कशातही गुगलमध्ये टाकलं तर यू विल अंडरस्टँड की ह्याचं काय आहे, की शेफचं काय पगार असतो, शेफचं काय काम असतं, हे सगळं गुगल. तिकडे आपल्याला इंडस्ट्रियल ट्रेनिंग करायला लागायची किंवा मॅगझिन्समध्ये वाचायला मिळायचं, असं होतं. सो त्या गोष्टीचा अभ्यास करा आणि नक्की जॉईन करा. म्हणजे खूप वेळा मला असं की ती मुलं पासआउट होतात की त्यांची आई एक सांगते की अरे तू हे का करतोयस, तू कुकिंग का करतोय कुकिंगमध्ये. आणि सगळ्यांना काय वाटतं की हां आता माझ्या मुलगा किंवा मी पासआउट झालो आहे तर मला 25-30 हजाराचा पगार मिळणार. तसं नाही आहे. एव्हरीबडी हॅज टू गो फ्रॉम बेसिक. आम्ही पण बेसिक्समधून गेलो आहे, म्हणजे कांदे पील करण्यापासून गेलो आहे असं. म्हणजे माझं पहिलं इंडस्ट्रियल ट्रेनिंग होतं इथे याला एअरपोर्टजवळ. तर दिवसभर माझी काम काय असायचं, कांदे पील करा, बटाट्याचे फ्रेंच फ्राईज कट करा, आणि तेव्हा फ्रोझन यायचे नाही, तेव्हा आपण स्वतः कट करायचो. त्याच्यानंतर मेयोनेज बनवा. म्हणजे अशी कामं, बेसिक कामापासून आम्ही पण चालू केलं आहे सगळ्यांनीच. देर इज नो शॉर्टकट टू द ग्लोरी. म्हणजे असं आहे, तुम्हाला करायलाच पाहिजे, हॅव टू गो थ्रू दॅट. असं मेहनत आहे ना खूप, मेहनत खूप आहे. हां, भांडी पण घासायला लागतात मी ऐकलंय. येस. म्हणजे असं आहे की आपल्याला कसं आहे, आपलं आपलं काम आहे. आता एक किस्सा मी नक्की सांगेन की आम्ही लंडनला होतो तेव्हा वी वर सर्चिंग अ जॉब, आणि कॉलेज थ्रू प्लेसमेंट्स यायचं, एका दिवसाचं काम आहे वगैरे असं, आणि आम्ही ते करायचो. पैसे नॉर्मली टाईट असायचे की घरून तर सगळा सपोर्ट 200% होता, बट तरी आपलं एक असतं ना की आपलं स्वतःचं पाहिजे. तर मला एक आला कॉल की इथे ते जायचं, या नाईट्स ब्रिजला हॅरडच्या गल्लीत एक रेस्टॉरंट होतं, तिकडे जायचं आहे. ठीक आहे, त्यांना हेल्पर हवा आहे. सो हेल्पर इज लाईक शेफ हेल्पर पाहिजे, म्हणजे किचन. ते नवरा बायकोचं रेस्टॉरंट होतं. तर मी तिकडे गेलो, तर तो ओनर, म्हणजे तो जो शेफ होता ओनर, तो बोलला की अरे मला तर हे हवं आहे, माझा मोरीवाला नाही आला आहे, म्हणजे माझा हे म्हणतात काय, टॉयलेट साफ करणारा. नाही डिशवॉशर नाही आला आहे म्हणजे. सो ही सेड की माझा डिशवॉशर नाही आला, तर तिकडे मला हेल्प करायला पाहिजे. एकच आहे डिशवॉशर जो खालून फक्त सामान वरती, कारण की ते किचन त्याचं जे वॉशिंग होतं ते अंडरग्राऊंड होतं आणि त्याचं किचन ग्राउंड फ्लोअरला होतं. तर ते सारखं धुतलेलं सामान आणून द्यायला मुलगा पाहिजे असं. पण तू तर शेफ आहे, तू म्हणजे असं कसं, तू नको, तू जा, आय एम सॉरी असं. मला तर रिटर्नचे पण पैसे देतो की जा बाबा तू आलास, तू मॅनेजमेंट एम्प्लॉई आहे. नाही असले की यार आता मी आलो आहे तर तुला हवी ती हेल्प मी करतो ना, मला म्हणजे मी आलोच आहे ना, नाहीतरी खर्च करून कुठून तरी. तर देन ही वॉज लाईक नाही म्हटलं नाही, आय विल डू दॅट. ते थोडंसं काम होतं ते, पण मग त्याने काय बाकीचं उद्याचं सेटअप करायचं, कटिंग बिटिंगचं काम दिलं. थोडीशी भांडी खालून वर आणून द्या, काय मिसळून द्या, शेवटी काय काम. मग नंतर त्याने माझ्यासाठी स्वतः जेवण बनवलं. मी आणि तो मस्त बसलो आणि जेवण बनवलं, जेवलो. म्हणजे असा पण एक्सपिरियन्स असतो काय वेळेला. ही गेव मी ऑलमोस्ट डबल अमाऊंट ऑफ द मनी वॉट इट वॉज देअर असं. सो येस, वी हॅव टू डू एव्हरीथिंग. म्हणजे यू शुड बी रेडी. आपण रेडी राहिलं पाहिजे, तरच तुम्ही प्रोग्रेस कराल. म्हणजे हल्लीचं कसं आहे, असं काय जणांना की नाही मी एवढंच करणार, 9 तासच करणार, 10 तासच करणार, असं नाही चालत मग. सो हल्ली म्हणजे ते सगळ्यांना मी आवर्जून सांगेन की
ही इंडस्ट्री आहे, ही एक तर माणसांची इंडस्ट्री, एकमेकांना धरून चालायला लागतं, तरच तुमचं कामं होतात. त्यामुळे एकमेकांशी मिळून मिसळून अर्धा तास पुढे मागे काम, ओव्हरटाईम, हे सगळं ॲडजस्ट करून करायला लागतं आणि मेहनत आहे. मेहनतीशिवाय काय म्हणजे तोडगा नाही त्याला. जर तुम्हाला या इंडस्ट्रीत यायचं आहे, तर वाटताना ती ग्लॅमर आहे, जसं आपण बोललो, वाटते खूप, पण आतमध्ये हे सगळं सिरियसनेस असतो कामाचा. आता नवीन काय प्रोजेक्ट चालू आहे तुझं? नवीन म्हणजे आता मी ब्रँड शेफ म्हणून जॉब करतो. एक नरिशिंग फार्म म्हणून मस्त कंपनी आहे, जिथे आमचं हायड्रोफोनिक फार्म आहे कोल्हापूरला. सो हां, आणि मग पुण्यात आणि पुण्याला ऑलमोस्ट 9 ते 10 कॅफेज आहेत आणि कोल्हापूरला एक कॅफे आहे. सो आय वर्क ॲज अ ब्रँड शेफ फॉर देम. नवीन रेसिपीज फायनल करणं, रेस्टॉरंट म्हणजे कॅफे सेटअपला सगळं सेट करणं. सेंट्रल किचन आहे आमचं. सेंट्रल किचनमध्ये सगळं प्रॉपर जे कसं चाललं आहे वगैरे ते बघणं, आणि इट इज ऑल हेल्दी फूड. So our concept is farm to fork. So we have sandwiches, we have salads, we have warm bowls, soups, smoothies, cold pressed juices, everything. आणि हे सगळं आमच्या फार्ममध्ये बनतं आणि ते आमच्याकडे आम्ही म्हणजे तिकडून आमच्याकडे येतं आणि मग त्याचे आम्ही डिशेस बनवतो, सॅलड्स बनवतो आणि सगळं. सो या इटिंग हेल्दी जसं म्हटलं की या इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय लव्ह फूड, दॅट फूड ऑल्सो. सो ते घरी काहीतरी चपाती भाजी खाण्यापेक्षा आय ईट दॅट. ऑब्व्हियसली दॅट इज व्हेरी हेल्दी. देर इज नो प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे सगळं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.